खरं तर महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे हा आजच्या या प्रेसचा मुख्य हेतू आहे। एकीकडं आंदोलनाचा वणवा आहे आणि सरकार कशा पद्धतीने याला सातत्याने सरकारने प्रतिसाद दिलेला आहे हे याबाबत आपल्याशी मी संवाद साधणार आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाची मूळ मागणी अशी होती की मराठवाड्यात कुणबीची प्रमाणपत्र मिळत नाही, मराठा बांधवांना कुणबीची प्रमाणपत्र मिळत नाही, ती मिळावी या मूळ मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यातून आंदोलन सुरू केलेलं होतं। त्यानंतर या आंदोलनाचा वणवा पेटला, तसतशा या आंदोलनातल्या मागण्याही अनेक वेळा बदलत गेलेल्या आहेत। आज ही मागणी कोणत्या टप्प्यापर्यंत आलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मात्र या मूळ मागणीच्या बाबतीत सरकारने अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला अतिशय गांभीर्याने सरकारने हाताळलेलं आहे आणि या कुणबीच्या मागणीबाबत सरकारने सुरुवातीला एक प्रशासकीय समिती नेमली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली। त्यानंतर जस्टिस संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने आणखी चांगलं पाऊल उचलून त्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी तपासण्याबाबतची समिती नेमली। या समितीने खूप चांगलं काम केलं आणि लाखो कागदपत्र या कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी चालली गेली आतापर्यंत। मी जर आपल्याला आकडेवारी सांगायचं म्हटलं तर 20 जानेवारी 2024 अखेर कुणबीच्या 57,41,000 नोंदी आढळलेल्या आहेत, ही फिगर आहे। यापैकी सरकारने 31,29,000 नोंदींचं स्कॅनिंग केलेलं आहे। हे स्कॅनिंग करणं हे अतिशय अवघड बाब आहे, कारण ही जीर्ण कागदपत्र आहे, ही फाटू नयेत, ही उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी घेत हे सगळं करावं लागतंय। हा फार मोठा आकडा आहे आणि यापैकी 21,16,000 उपलब्ध झालेले आहेत। म्हणजे ही कुणबीचे दाखले मिळवण्यासाठी पूर्वीच्या अडचणी यायच्या किंवा जे सोपस्कार पार पाडावं लागायचे ही प्रक्रिया सोपी सहज करण्यासाठी सरकारने हे उचललेलं पाऊल हे अभूतपूर्व आहे। यापुढे जाऊन आतापर्यंत मी सांगितले की 38,97,391 कुणबीचे दाखले देण्यात आलेले आहेत या आंदोलनाच्या दरम्यान आणि या आंदोलनाच्या आधी, असे मिळून हा आकडा आहे। आणि मराठवाड्यातून हे आंदोलन सुरू झालेलं होतं। मराठवाड्यात आतापर्यंत 32,000 कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत। परत एकदा सांगतो, 20 जानेवारी 2024 अखेर 57,41,000 कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत महाराष्ट्रात। 57,41,000 त्यापैकी 31,29,000 नोंदींचं स्कॅनिंग करण्यात आलेलं आहे। या जुन्या कागदपत्रांचं अतिशय काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्यात आलेलं आहे। यापैकी 21,16,000 कागदपत्र अपलोड केलेलं आहे, म्हणजे ऑनलाईन उपलब्ध आहे, कुणीही पाहू शकतं। आजपर्यंत देण्यात आलेले कुणबी दाखले जे आहेत म्हणजे या आंदोलनाच्या दरम्यान आणि त्या आधीपासून 38,97,000 एवढे कुणबीचे दाखले आजपर्यंत प्रदान करण्यात आलेले आहेत। मराठवाड्यात जे हे आंदोलन उभं राहिलेलं होतं, मराठवाड्याची ही फिगर अतिशय महत्वाची आहे। मराठवाड्यात कारण कुणबीचे दाखले मराठवाड्यात दिले जात नव्हते, मराठवाडा हा नंतर महाराष्ट्रात आला, हा निजाम राजवटीत होता, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। मराठवाड्यात 32,091 कुणबीच्या नोंदी आतापर्यंत आढळलेल्या आहेत, 32,091। आणि मराठवाड्यात कुणबीचे जे दाखले आतापर्यंत देण्यात आलेले आहेत ते 23,290।
ही फिगर आपल्यापर्यंत आली. 23,290 दाखले देण्यात आलेले आहेत. 32,091 नोंदी आढळलेल्या आहेत. मला अतिशय जबाबदारीने आपल्या सर्वांच्या हे लक्षात आणून द्यायचं आहे की 32,000 जेव्हा नोंदी आढळतात तेव्हा एका नोंदी मागे साधारण 40 लोक, 30 ते 40 लोक कुणबीचे दाखले काढू शकतील किमान. मी हे किमान सांगतोय. म्हणजे ज्याच्या नावाची नोंद मिळाली त्याचे भाऊ, चुलत भाऊ, काका असे जे रक्त नात्यातले जे आहेत, म्हणजे जर 32,000 नोंदी जर मिळालेल्या असतील तर अशा प्रमाणे जर आपण हे याचं प्रमाण काढलं तर 13 ते 14 लाख मराठवाड्यातील बांधवांना आज मितीला कुणबीचे दाखले मिळू शकतात. हे फार मोठं यश आहे. परंतु ते सर्वांना तेवढे का मिळाले नाही ही खरी या मागे संभ्रमाची बाब आहे. तर कुणबीचे दाखले काढायचे असतील किंवा ओबीसीतील कुठल्याही जातीचा दाखला काढायचा असेल तर एक प्रक्रिया आहे. विविध नमुन्यात आपल्याला अर्ज दाखल करावा लागतो आणि त्या प्रक्रियेतूनच ते दाखले आपण काढले पाहिजेत. जर ही प्रक्रिया डावलून कोणी थेट दाखले मागितले आणि तसे दिले गेले तर उद्या जात पडताळणी होत असते. या प्रत्येक दाखल्याची कास्ट व्हॅलिडिटी करावी लागते. त्यात हा दाखला टिकला पाहिजे. सरकारने घाईघाईने पावलं उचलली आंदोलनाच्या रेट्यात दबावाखाली आणि थेट जर दाखले वाटले आणि उद्या जर हे दाखले जात पडताळणी टिकले नाही तर सरकारवरच नामुष्की ओढवेल. हे आंदोलकांनी आणि आंदोलनाच्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. या रीतसर प्रक्रियेत अर्ज केले पाहिजेत कुणबी जातीचे दाखले काढण्यासाठी आणि हे दाखले प्राप्त करून घेतले पाहिजेत. ही संभ्रम, हा जो संभ्रम आहे हा दूर झाला पाहिजे आंदोलनातल्या मागणीतला. ही बाब आपल्याला प्रकर्षाने सांगायची आहे. आणि मागच्या 70 वर्षात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात या विषयावर काम झालेलं आहे. आवर्जून सांगतो, रिपीट करतो, मागच्या 70 वर्षात एवढं मोठं काम या विषयावर कधीही झालेलं नव्हतं. कुठल्याही समित्या कोणी नेमल्या नाहीत. ही मागणी काही नवीन असं नाही. 1990 पासून कुणबीच्या दाखल्यांबाबतची मागणी सातत्याने होत आलेली आहे. मात्र यापूर्वी कुठल्याही सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सामाजिक कर्तव्य म्हणून अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत या विषयावर मोठं काम केलेलं आहे. आणखी एक मागणी या आंदोलनात सातत्याने होते की सगळे सोयऱ्यांना दाखले द्या. ही बाबही मला या ठिकाणी आपल्या समोर आवर्जून स्पष्ट करायची आहे की मोघम स्वरूपात सगळे सोयऱ्यांना असे दाखले देता येणार नाही. ते देण्याचा प्रयत्न झाला तर असे दाखले कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही, जात पडताळणी टिकणार नाही. कारण आपल्या देशात आपण भारतीय कायद्याने पितृसत्ताक पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणजे जात ही वडिलांकडून लागते, पित्याकडून लागते, हे आपण मान्य केलं पाहिजे. आईची अपवाद वगळता आईची जात लागत नाही. आणि या आंदोलनातल्या नेत्यांनी अलीकडच्या काळात अशी एक मागणी केलेली होती की आईच्या जातीवरून दाखले द्यावे. मागण्या कशा बदलत गेल्या त्याचं हे एक उदाहरण आहे. आईच्या जातीवरून दाखले देण्यात यावेत. आईच्या जातीवरून दाखले कसे देता येतील? कायदेशीर दृष्ट्या ते टिकतील का? लॉ ऑफ डोमिसाईल, लॉ ऑफ मॅरेज, लॉ ऑफ नॅशनॅलिटी यांच्या आधारे या भारतीय कायद्यांचा विचार करूनच हे धोरण सरकारला ठरवावं लागेल. आणि म्हणून आईच्या जातीवरून असे दाखले देता येणार नाहीत. आता आंदोलनकर्त्यांनी ती मागणी मला वाटतं मागे ठेवलेली आहे. पण सगळे सोयऱ्यांचा जो त्यांचा विषय आहे या बाबतीतही सरकार अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. सगळे सोयरे या शब्दात अनेक अर्थ सामावलेले आहेत. म्हणून त्यातल्या त्यात कुटुंबातील पुरुष व्यक्तीच्या रक्त नात्यातील संबंधित
मग ते सोयरे ते नातेवाईक असा अर्थ जर आंदोलनकर्त्यांनी घेतला आणि मला वाटतं बऱ्यापैकी त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे आणि कुटुंबातील पुरुष व्यक्तीच्या रक्त नात्यातील संबंधित व्यक्तींना जुन्या नोंदींच्या आधारे कुणबीचे दाखले देण्यासाठी आता सरकार पावलं उचलत आहे, सरकार तयार झालेलं आहे। त्यामुळं आंदोलकांची ही मागणी बऱ्यापैकी मान्य होत आहे किंवा पूर्णतः मान्य होत आहे असंही मी या ठिकाणी म्हणेन, कारण मोगम स्वरूपात ती मान्य केली तर ते टिकणार नाही आणि समाजाची फसवणूक केली असंच त्याच्यातून नंतर मतप्रवाह पुढे येईल। त्यामुळे सरकार मोगम स्वरूपात ही मागणी मान्य करू शकत नाही, मात्र रक्त नातेसंबंधातील नातेवाईक जे आहेत ज्यांच्या जुन्या नोंदी आढळतील आणि वंशावळी जुळतील त्यांना देण्यासाठी सरकार तयार झालेलं आहे। त्यामुळे आंदोलकांच्या कुणबी म्हणून ज्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णतः मान्य होत आलेल्या आहेत। आणखी एक पाऊल सरकारने महत्त्वाचं उचललेलं आहे। जस्टिस शिंदे समिती जी या कुणबीच्या नोंदी तपासण्याबाबत शोधण्याबाबत नेमण्यात आलेली होती, या जस्टिस शिंदे समितीला सरकारने मुदतवाढ दिलेली आहे आणि आंदोलकांची जर सातत्याने मागणी राहिली तर आणखी मुदतवाढ देण्याचं सरकार यावर विचार करील, कारण ती सकारात्मक मागणी आहे, ती मान्य करायला काही हरकत नाही। आणखी एक सरकार पाऊल उचलण्याची शक्यता आहे की प्रत्येक तालुक्यात या जुन्या नोंदी शोधणं आणि त्या नोंदींशी वंशावळी जुळवणं हे काम फार जिकिरीचं असतं। हे सोपं करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे। या समित्यांमध्ये भाषा तज्ज्ञ असतील, संशोधन अधिकारी असतील आणि बीडीओ वगैरे असे काही अधिकारी असतील। हे एक मोठं पाऊल उचलण्याच्या बाबतीत सरकारच्या विचारार्थ आहे ही बाब। म्हणजे कुणबीच्या बाबतीत सरकारने जे जे शक्य आहे ते सर्व काही केलेलं आहे। आंदोलकांनी हे समजून घेतलं पाहिजे। आता राहिली दुसरी बाजू, मी कंटिन्यू करू ना आपल्यासाठी। दुसरी बाजू जी आहे अशी आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून येणार नाही त्या मराठा म्हणून वावरणाऱ्या बांधवांचं काय, कारण त्याही मागण्या सरकारकडे आलेल्या आहेत की आमच्या नोंदी आढळत नाही, आमचं काय। तर त्या मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जे क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने अतिशय भक्कमपणे मांडलेलं आहे आणि आत्ताच आपण पाहिलं की कालही याच्यावर मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांसमोर याची सुनावणी झालेली आहे आणि त्यातूनही मराठा म्हणून जो समूह यात कुणबीच्या यातून शिल्लक राहणार आहे त्यांना आरक्षण मिळण्यासाठी रिलीफ मिळू शकेल। यदा कदाचित तिथे काही अडचण आलीच तर सरकार आणखी जबाबदारीची पावलं अशा पद्धतीने टाकत आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की राज्य मागासवर्ग आयोगाकडून 23 जानेवारी ते 31 जानेवारी मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील तत्सम जाती यांचं व्यापक सर्वेक्षण सुरू आहे। या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने 1.5 लाख कर्मचारी नियुक्त केलेले आहेत। एखाद्या जात समूहाला आरक्षण देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशात केलं जाणारं हे पहिलं सर्वेक्षण आहे। इतकं मोठं सर्वेक्षण यापूर्वी कोणत्याही जातीला आरक्षण देण्यासाठी झालेलं नाही। साधारण 3 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण या सर्वेक्षणातून होणार आहे। एवढं मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे, म्हणजे कुणबीच्या बाबतीत सरकारने शक्य असेल तो सर्व न्याय दिलेला आहे। दुसऱ्या बाजूने मराठा म्हणून ज्या बांधवांना आरक्षण देणं गरजेचं आहे ती कटिबद्धता सरकार पाळत आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिवछत्रपतींना साक्षी ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेतलेली होती आणि मुख्यमंत्री आणि महायुती सरकार आजही या अभिवचनाला
बांधील आहे आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता आंदोलकांनी मुंबईत जाऊन, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत जाऊन देशाची राज्याची हानी होईल अशी कुठलीही कृती होता कामा नये. आंदोलक हे शांततेत आंदोलन करत आहेत याबद्दल जरी दुमत नसलं तरीही आंदोलन हे आंदोलनाच्या नेत्याच्या कायम हातातच राहील हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. आपल्याला माहित आहे मनोज जरांगे पाटलांचं तिकडं उपोषण सुरू असताना बीड जालन्यामध्ये काय जाळपोळ झालेली होती. त्यामुळं आंदोलकांनी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न समजून घेतले पाहिजेत आणि सरकार बरोबर संवाद साधून उर्वरित ज्या काही मागण्या असतील, प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रातील शांतता भंग पावेल किंवा महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्याला धक्का लागेल असं कुठलंही कृती कुणाकडून होऊ नये ही रास्त अपेक्षा महायुती सरकारची आहे. एक दोन प्रश्न मी आपल्या समोर ठेवतो की मागील 70 वर्षात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ज्या लोकांनी या प्रश्नाचा सत्यानाश केलेला आहे मराठा आरक्षणाचा, आज त्यांच्यावर कोणीही बोलत नाही. हे चुकीचं नाही का? दुसरा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या संवेदनशीलतेने आणि सकारात्मकतेने हे आंदोलन हाताळत आहे, जेवढं काही कायद्याच्या चौकटीत राहून करता येईल ते सर्व करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आणि तरीही या सर्व सकारात्मक बाजू सरकारच्या किंवा ही सर्व कृती दुर्लक्षित करणं योग्य आहे का? कारण यातून असा एक दबक्या आवाजात महाराष्ट्रात एक सूर आपल्याला ऐकायला मिळतोय की सामान्य मराठा शेतकरी कुटुंबातून आलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणजे मराठा समाजातून असलेल्या मुख्यमंत्र्यांना अडवायला मराठा आंदोलकच पुढे केले तर नाहीत ना, असा एक दबका सूर या महाराष्ट्रात ऐकायला येतोय. आणि त्याची पार्श्वभूमी जर आपण तपासली तर आज बघा, आज वाशी नवी मुंबईत जेव्हा हे आंदोलक जाणार आहेत म्हणून जरांगे पाटील आणि हे सगळं वादळ, तर त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी आज तिथे एक आमदार शशिकांत शिंदे वगैरे मंडळींचा पुढाकार आहे. ही मंडळी राजकीय आहे आणि या आंदोलनात कशा पद्धतीची भूमिका पार पाडतायत आपण बघा. तिकडे आझाद मैदानवर या आंदोलनाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी रोहित पवारांनी भेट दिलेली आहे. अशी पार्श्वभूमी आहे. एक निष्पक्षपणे चाललेल्या आंदोलनाला अशा पद्धतीने काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कदाचित मनोज जरांगे पाटलांची तशी काही भूमिका नसेल, पण ज्या पद्धतीने राजकीय व्यक्ती याच्यात हात घालतायत आणि यामुळे या सगळ्या निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत आहे, याचाही आंदोलनाच्या नेत्यांनी आणि आंदोलकांनी विचार केला पाहिजे. धन्यवाद.